यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरचे पाणी निवडणुकीत पेटले, भाजप आणि महाविकास आघाडीकडून आश्वासने। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सोलापूरचा पाणी प्रश्न हा सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे। भाजपचा जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला। सोलापुरातील जलवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करण्याचे या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे। जो जाहीरनामा प्रसिद्ध करतो त्या 5 वर्षांमध्ये त्या जाहीरनाम्यामधील प्रत्येक गोष्ट कशी पूर्ण होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो। तर दुसरीकडे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपवर टीका केली आहे। समांतर जलवाहिनीस विलंब लावल्याने खर्च वाढला, उजनी ते सोलापूर अशी पहिली आणि दुसरी जलवाहिनी आम्हीच आणली असे त्यांनी ठामपणे सांगितले। सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेस एक अतिशय महत्त्वाची पाण्याची योजना आम्ही इथं आणली, ती योजना आमची फार थोडक्यात 110 कोटीमध्ये झालेली होती। आज त्या योजनेला प्रचंड पैसा लागतोय। एकूणच सोलापूर शहरातील विस्कळीत असलेला पाणी पुरवठा आणि त्यावर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च याबाबत आता सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा मुद्दा बनवला जात आहे। सोलापूर शहरात भाजप उमेदवारांनी विमानसेवा, पाणीपुरवठा, IT पार्क या विषयांवर मते मागावी असा आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला सल्ला। लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे। शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी मुंबईत गोव्याची विमानसेवा सुरू झाली आहे, परंतु तिरुपती अजून बेंगलोरची विमानसेवा सुरू करणार असेल। ही सगळी अपेक्षित कामं आपल्याला पूर्ण करण्यासाठी लोकांना विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रचाराला येणार, जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली माहिती। सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना ठाकरे गटाने दिलेला पाठिंबा 2 दिवसात काढून घेतला। त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी दिले कारण। सोलापुरात आज MIM उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी यांची सायंकाळी पानगळ हायस्कूल मैदानावर होणार सभा। सोलापुरातील बंद पडलेल्या समर्थ बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या विमा संरक्षित ठेवीच्या रकमा शुक्रवारपर्यंत होणार जमा, चेअरमन दिलीप अत्रे यांची माहिती। विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। गड्डा यात्रेनिमित्त विजापूर रोडवरील LG पाटील कॉलेज मैदानाशेजारील असलेल्या मैदानावर 11 ते 22 जानेवारीपर्यंत भरणार जनावरांचा बाजार। सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबाबत संभ्रम। उद्या बार्शीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा होणार मेळावा। फळबाग लागवड अनुदानासाठी 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील कृषी सहाय्यक लक्ष्मीकांत सवळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। सोलापूरसह राज्यातील 16 बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा, पणन विभागाने सर्व बाजार समित्यांकडून माहिती मागितली। महापालिका निवडणुकीत EVM मशीनवर असतील प्रभागनिहाय अ, ब, क, ड उमेदवारांसाठी पांढरे, गुलाबी, पिवळे आणि निळे कलर।
कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा उलथापालट. समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा. अजितदादा, जनता खुळी नाही. तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पुन्हा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीस आज जळगाव, धुळे, नागपूर दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी आज नवी मुंबईत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज पिंपरी चिंचवडमध्ये 3 सभा. मनपा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी. राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात 8,000 नवीन गाड्या या वर्षाअखेर दाखल करा. यासाठीच्या प्रक्रिया तातडीने गतिमान करा, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. पुणे हे देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. येत्या काळात आम्ही पुण्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, असा निर्धार फडणवीस यांनी पुण्यातल्या जाहीर सभेत काल व्यक्त केला. रस्ते विकासासाठी 32,000 कोटींचा निधी मंजूर. आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासह राज्यातील प्रमुख गणपती मंदिरात जय्यत तयारी. दर्शनासाठी भक्तांच्या सकाळपासूनच रांगा. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रांची आता ऑनलाईन पडताळणी. फसवणूक टळणार. राज्यातील सर्व 481 नियोजन प्राधिकरणांची प्रणाली महारेराशी जोडली. रब्बी पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खते उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या चढउताराचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून केंद्र सरकारकडून यंदाच्या रब्बी हंगामासाठी 37,952 कोटी रुपयांचे अंशदान मिळणार. पुणे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाबाबत दीनानाथ रुग्णालयाच्या 11 विश्वस्तांवर फौजदारीचा आदेश. सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल. Kia, movement that inspires. आयफोनची विक्रमी निर्यात. डिसेंबर 2025 अखेर भारताकडून ॲपल कंपनीच्या आयफोनची निर्यात $50 अब्ज विक्रमी पातळीवर पोहोचली. आंध्र प्रदेशातील कोनसीवा जिल्ह्यात तेल विहिरीतून नैसर्गिक वायू गळतीमुळे आग. ONGC प्रकल्पातील दुर्घटना. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवली. देशातील पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रक समुद्र प्रताप नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात गोवा इथे दाखल. यामुळे भारतीय तटरक्षक दलाची क्षमता तसेच स्वदेशी संकल्पनेला चालना मिळणार. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या 75व्या जीर्णोद्धारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला देणार भेट. यंदाचं वर्ष स्वाभिमान पर्व म्हणून साजरं केले जाणार. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन. व्हेनेझुएला प्रकरणानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताला इशारा. भारताने रशियन तेलाची खरेदी सुरूच ठेवली तर त्यांच्यावरील व्यापार शुल्कात वाढ होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.